सत्य की जय हो. मी प्राध्यापक प्रतिमा परदेशी. 3 जानेवारी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. या जयंतीच्या निमित्तानं सावित्रीबाईंना तिची लेख म्हणून मी लिहिलेलं पत्र, सावित्रीबाईंशी केलेला एक संवाद हा आपल्या समोर वाचून दाखवतेय. आजचा सत्यवेद सावित्रीच्या विचारांना समर्पित. प्रिय साऊ, सत्य की जय हो. आम्ही तुझ्या लेखी तुझ्या जन्मदिनी शपथ घेतो की तुम्ही हिंसाचाराविरुद्ध मशाल पेटवली. तीच मशाल हाती घेऊन स्त्री हिंसाचाराविरुद्ध लढण्यासाठी आम्ही कटिबद्ध होत आहोत. स्त्रियांना पशु मानणाऱ्या संस्कृतीविरुद्ध आम्ही बंडाचा झेंडा हाती घेत आहोत. तुम्ही सत्यशोधक भगिनी भावाची बीज पेरलीत. आम्ही त्याचा महावृक्ष करण्याची शपथ घेत आहोत. हो, आम्ही लढा बळकट करणार आहोत महिला आरक्षणासाठीचा. जातीच्या नावावर अत्याचाराच्या वेदना भोगाव्या लागणाऱ्या भगिनींचा आवाज बनणार आहोत आम्ही. जागतिकीकरणाच्या तुरुंगात ढकलल्या गेलेल्या शेतकरी स्त्रियांची दुःख वेशीवर मांडणार आहोत आम्ही. हो, मनूचा मेक ओव्हर घ्यायला निघालेल्यांचा समाचार घेणार आहोत आम्ही. बायकांनी 10 अपत्य जन्माला घाला असं सांगत आम्हाला फक्त जननयंत्र बनवू पाहणाऱ्यांविरुद्ध एल्गार पुकारणार आहोत आम्ही. आम्हा स्त्रियांसाठीची विपरीत धोरणं आखून हद्दपारी करू पाहणाऱ्यांना जाब विचारणार आहोत आम्ही. हो, नव्या पेशवाईला मुळासकट गाडणार आहोत आम्ही. साऊ, तुझाच कित्ता नव्या रूपात गिरवणार आहोत आम्ही. आज याचा पुनरुच्चार करण्याची फारच आवश्यकता, कारण माहोल फारच गढूळ झालाय. अशा अंधार युगाकडे प्रवास सुरू असणाऱ्यांना तुझी आठवण येणार नाही तर मग कोणाची? कारण सावित्रीबाई, तुम्ही आमचे प्रेरणास्थान. प्रेरणास्थान म्हणजे जिच्या कार्यकर्तृत्वातून जात पितृसत्ताक समाजात जगण्याची, तग धरण्याची आणि अन्यायाविरुद्ध बंड करण्याची प्रेरणा आम्हाला मिळाली, मिळत असते आणि मिळत राहील. 19व्या शतकात होत्या बऱ्याच जणी ज्या विषमताग्रस्त समाजाच्या काळपाषाणाला धडका देण्याचा प्रयत्न करत होत्या. सत्यशोधकांच्या विचार विश्वात वावरत होता तुम्ही. त्या वराड प्रांतातल्या ताराबाईंनी शब्दांना धारधार करून स्त्री पुरुषांची तुलना केली. ब्राह्मणी धर्मातील पितृसत्तेचे पदर उकलून दाखवले आम्हाला. सत्यशोधक संस्कारांनी संपन्न झालेल्या मुक्ताबाईनं लिहिला निबंध मांग महारांच्या दुःखाविषयी. निबंध मुक्ताचा, पण आनंद गगनात मावेनासा झाला तो तुझा आणि ज्योतिबांचा. तू शिकवलं आम्हाला ग म भ न. स्त्रियांच्या अक्षर ओळखीपासून सुरू झालेला प्रवास ज्ञानामृत पचवत विकसित होत गेला. त्या मनूनं बायांना बेदखल ठरवलं. तुच्छतेनं पाहायचं स्त्रियांकडे. दंडक केला होता. आयांना बायांना पायातली वहाण म्हटला होता. तू हिंमत दाखवलीस त्याच्या विरुद्ध दंड थोपटण्याची. मनुमताला तिलांजली देत सत्य धर्माचा झेंडा हाती घेतलास. मग काय, सावित्रीमाय लेकूरवाळी होत गेली. तिच्या पावलावर पाऊल टाकत अनेक जणी पुढे सरसावल्या. कोणी आनंदी समभगिनी, प्रसंगी आपल्या नवऱ्याचा मार, अपमानकारक शब्दशस्त्रांचे बाणही झेलले, पण न डगमगता आपल्या शिक्षणासाठी अगदी परदेशही गाठला. पण पतीचं नियंत्रण अटकेपार होतं हेही समजलं आम्हाला तुझ्यामुळे. कोणी पंडिता या धर्मात आम्हा बायकांचा निभाव नाही म्हणून
धर्मही बदलून टाकला तिनं स्वतःचा. अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपलं. समजलं तसं स्त्री धर्माची उलट तपासणी केली. कुणी स्त्रियांसाठी आश्रम उभारले. इतिहासात भेटतात अशा आनंदी, रमा, पंडिता आम्हाला, पण तुझ्यासम तूच, अगदी निराळी. आनंदी, रमा, पंडिता उभ्या राहिल्या त्या तू अंगावर शेण दगडांचा मारा झेललास म्हणूनच. साऊ, तूच साऱ्या जणींसाठी मुक्तीचं पाऊल. लहान वयात संसाराचा भार सांभाळत सांभाळत तू निर्माण केली एक नवी पाऊल वाट, एक वादळ. हो, तूच आमचं प्रेरणास्थान. कारण ज्या काळात स्त्रिया होत्या अज्ञानात, ढकललं होतं त्यांना अंधार कोठडीत, धर्म परंपरेच्या नावाखाली. चिनलं जात होतं त्यांचं उभं आयुष्य. स्त्रियांचं जीणं म्हणजे ना घराबाहेर पडणं, ना स्वतंत्र विचार करणं, ना व्यक्त होणं. जणू होत्या त्या पुरुषांच्या मालकीच्या वस्तू, कडेकोट नियंत्रणाखालच्या. अशा अंधार युगात स्त्रियांनी शिकलं तर अन्नाच्या आळ्या होतात, किडे पडतात, नवरा मरतो असं भय स्त्रियांना दाखवलं जात होतं. तूच आलीस त्यांच्या आयुष्यात प्रकाश झोतासारखी. ज्योतिरावांकडून गिरवली दिवाक्षरे आणि निघालीस भिडेवाड्याकडे निर्भीडपणे. पण बायकांचा असा ज्ञान संघर्ष झेपणारच नव्हता सनातन्यांना. त्याच अविचारी टोळीनं भिरकावला तुझ्यावर दगड. खरकट पाणी टाकलं तुझ्या अंगावर, पण तू घेतलास वसा, तो टाकलाच नाहीस. शेण दगडांचा माराही सोसलास मुलींना शिकवण्यासाठी. तुझी ही पहिली वहिली मुलींची शाळा म्हणजे समाजाच्या अर्ध्या हिश्श्याला उघडलेलं ज्ञानाचं कवाड. धिक्कारक धर्मशास्त्रांचा अन्यायी अध्याय तू आद्य शिक्षिका झालीस. होय, तूच आमचं प्रेरणास्थान. कारण तू नसतीस दिलीस हिम्मत, करून दिली नसती अक्षर ओळख, तर काय स्थिती झाली असती आमची. त्या काळी लावून दिली होती कोवळ्या बालवयातील मुलींची लग्न. का तर म्हणे धर्म. चिमुरड्या मुलींची लग्न थोराडांसोबत. मग काय, लग्न, आनंद, हे असं काही कळण्याच्या आतच विधवापण. लहान वयात विधवापण आलं तर दोष सर्व मुलीचाच. तीच पांढऱ्या पायाची, पुन्हा लग्न करण्याची बंदी. आमच्या सृजनक्षमतेवर त्यांचा कडेकोट बंदोबस्त. या सर्व अन्यायाविरुद्ध ब्र उच्चारण्याचे बळ तूच आमच्यात पेरलस. यासाठी तू पराकाष्ठा केलीस. जशी मुलींची, शूद्रांची शाळा तू सुरू केलीस, तशीच सत्यशोधक नेतृत्व करत घडवून आणले पुनर्विवाह. सुरू केलेस आपल्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह. विधवा काशीबाईला हृदयाशी कवटाळलंस तेव्हा जातीपातीच्या भिंतींचा नाही वाटला तुला अडसर. विधवांना सुद्धा आहे आई होण्याचा अधिकार, हे तू कृतीतून ठणकावून सांगितलंस. पुकारा केलास विधवांच्याही जैविक मातृत्वाचा. पण इथेच तू थांबली नाहीस. एक क्रांतिकारक पाऊल तुम्ही उभयतांनी उतरलं. सनातनी सडक्या मेंदूंनी हिणवलं ज्या नवजात अर्भकांना अनावरस म्हणून. तुम्ही त्यांचे आईबाप झालात. सामाजिक मातृत्व संकल्पना सत्यशोधक जगले. औरस अनौरस आकृतीबंधच नाकारलास तू साऊ. साऊ, तुझ्या समताभूमीतला तो हळदी कुंकू समारंभ, समारंभाची तुझी नोटीस एका जाजमावर बसावे शिकवून गेला मला खराखुरा भगिनीभाव. सत्यशोधक भगिनीभावाची तूच प्रेरणा आहेस साऊ.
तुझा तो कामाचा आवाका, तुझा समभावी दृष्टिकोन मी जाणला सत्यशोधक समाजाच्या तुझ्या कार्यातून. विधवा विवाह महिला संघाच्या स्थापनेतून, दुष्काळ निवारण सभेच्या कामातून आणि प्लेग निवारण महिला कमिटीतून. पाण्याला नसते जात हे तू शिकवलंस. तुझ्या घरातलं पाणी खऱ्या अर्थानं सार्वजनिक केलंस. पाणी हे जीवन, अमृत अशी लफेदार भाषणे करणाऱ्यांनाही जमलं नाही ते तू धाडसानं केलंस. तुमची सत्यशोधक प्रेरणा घेऊन आम्ही लढा पुकारला आहे समन्यायी पाण्याचा. आपला लढा, आपले प्रश्न आणि पुढाकारही आपणच घेतला पाहिजे हे तू शिकवलंस आम्हाला. परंपरेचा टेंबा मिरवत न बसता तू खोसलास कमरेला पदर. जात पात धर्म परंपरांच्या जोखडातून मुक्ती साधायची तर समस्त शोषित स्त्रियांच्या एकजुटीचा मार्ग तूच दाखवलास आम्हाला. तुझ्या सत्यशोधक वाटेनं आल्या असंख्य जणी. सावित्रीबाई रोडे यांनी केलं पुण्याच्या सत्यशोधक समाजाचं नेतृत्व. मुक्ताबाई मांग निघाली ज्ञाननिर्मितीच्या लढ्याचं नेतृत्व करायला. साऊ, तुझ्याकडून मी बंडखोरीचा वारसा स्वीकारला आहे. तुम्ही उभा करू पाहत असलेला समाज आजही अस्तित्वात आलेला नाही. परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. तू भ्रूण हत्येचा कृती कार्यक्रम दिला, पण विज्ञानच वैधी झालंय बायकांचं. संशोधनही होतात पितृप्रधान चौकटीतच. लिंग निवड चाचण्या करतात या जात पितृसत्ताक मानसिकता आणि मारून टाकतात जन्माच्या आधीच उद्याच्या स्त्री व्यक्तित्वाला. तू विचारला होतास तोच प्रश्न मी तुझ्याच शब्दात विचारत आहे. तयास मानव म्हणावे काय. साऊ, तू, ताराबाई शिंदे, मुक्ताबाई मांग, सावित्रीबाई रोडे, तानुबाई बिर्जे साऱ्या जणी शिकवत होतात स्त्री पुरुषांची समता, जीवनाचे हक्क. पण आज मुलीला साधा जन्माला येण्याचाही अधिकार नाकारला जातोय. जन्माला आलेल्या मुलीही नाही सुरक्षित. साऊ, नवजात स्त्रीलिंगी बाळ असोत की परंपरेचं ओझ वाहत झालेली जखड म्हातारी नाही राहिली सुरक्षित. नाही घेऊ शकत मोकळा श्वास, नाही जगू शकत मनाला पटेल तसं. या शतकात वखवकलेल्या पुरुषी नजरा करतात तिचा पाठलाग. नुसता पाठलागानेही नाही करतात तिला लज्जित. आक्रमण करतात तिच्या शरीरावर, ओरबाडतात तिला. लैंगिक अत्याचारांची अक्षरशः थैमानं चालू आहेत. कलकत्ता, बदलापूर, पिंपळनेर, मणिपूर, मुंबई, पुणे हा अनुभव समस्त भगिनींचाच. घटना घडतात, सत्याची कास धरणारे आवाज उठवतात, पण सरकारच फितूर. नाही राहिलं आहे हे मायबाप सरकार, ते झाले आहे जुलमी सरकार. तुम्ही पुढाकार घेतला होतात सत्यशोधक विवाहांसाठी, पुनर्विवाह घडवून आणण्यासाठी. पण आज जात जमात पंचायती महापंचायती झाल्यात. स्त्रियांचे जिवंत असणे त्यांना जणू खुपतंय. स्त्रियांना जगण्याचीच मोठी पंचायत करून ठेवली आहे त्यांनी. साऊ, मला प्रेरणा मिळते इतिहासाच्या पानात तुझा संघर्ष वाचताना. तू नायगावला लावून दिलं होतंस एकमेकांवर प्रेम करणाऱ्या जोडप्याचं लग्न. ज्योतिरावांना, तुझ्या शेठजींना पत्र धाडून कळवला होता सारा प्रसंग. गाव लाठ्या काठ्या घेऊन जोडप्याला मारायला आलं. तू ढाल झालीस त्यांची. समजदार सत्यशोधक साऊ एकीकडे आणि परंपरांच्या जुन्या जळमटांनी पंगू झालेला उभा गाव दुसरीकडे. असाच होता हा प्रसंग, जणू युद्धच. तू त्या जोडप्याला
सहजीवन जगण्याचा अधिकार आहे हे दिलं होतं गावकऱ्यांना पटवून. पण आज हा वारसा काळाच्या पडद्याआड जाणून बुजून दडवला जातोय. मुलीनं परजातीतील मुलाशी लग्न केलं तर जन्मदाताच तिच्या डोक्यात दगड घालतो. नाही कुणी प्रेम करायचं म्हणे. महापंचायतीन तर खूपच वाट लावली आहे बाईच्या जगण्याची. म्हणे मुला मुलींनी गप्पा मारत उभं राहायचं नाही, मोबाईल वापरायचा नाही, भारंभार पोरं जन्माला घालायची, अमुक तमुक कपडे घालायचे नाहीत, एकट्या बाईनं कुठं बाहेर पडायचं नाही. साऊ, तूच केला होतास ना यासाठी पहिला विद्रोह? तूच ओलांडला होतास ना घरचा उंबरठा? तू घराबाहेर पडली नसतीस तर कल्पना सुद्धा नको करायला. तू लढली होतीस स्त्री हिंसाचाराच्या विरोधात. तू मोडली होतीस जाचक परंपरा. तू नाकारला होता मनुवाद. नाही झालीस फक्त ज्योतिबांची सावली. तू सत्य धर्म प्रकाशात तेजोमय झालीस. खरं सहजीवन, सामाजिक मातृत्व, सत्यशोधक भगिनीभाव तूच शिकवला आम्हाला. हो, आज तुझे स्मरण करत आम्ही स्त्रिया तुझा विचार कार्य वारसा पुढे घेऊन जाण्याची शपथ घेतो. साऊ, तुम्ही ज्ञान ज्योत लावली. आज आम्ही शिक्षणातील मनुवाद मनिवादाविरुद्ध लढण्याची शपथ घेत आहोत. सत्य की जय हो. द सत्यशोधक चॅनल सबस्क्राईब करा. सत्य की जय हो.